पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। हर्षल भैया सावंत फाउंडेशन यांच्या वतीने सुभाषनगर येथील विविध परिसरात स्वखर्चातून मुरमीकरण समस्या जाणून घेत केला कामाचा धुमधडाका। स्थानिकांनी मानले आभार। सुभाषनगर वृत्त। सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत आणि डॉक्टर नेहा हर्षल सावंत यांनी सुभाषनगर, मालगाव, गुंडेवाडी परिसरातील विविध भागामध्ये जाऊन तेथील स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेत समस्या जाणून घेतल्या। अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करत विविध भागामध्ये तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्न केला। सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी हर्षल भैया सावंत यांना आपल्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आग्रह केला। याचीच दखल घेत हर्षल भैया सावंत फाउंडेशन यांच्या माध्यमातून तेथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करत स्वखर्चातून मुरमीकरण करण्यात आले। गेल्या 15 ते 20 वर्षापासून ग्रामपंचायत दरबारी चक्रा मारूनही आपल्या समस्यांची दखल घेत नसल्याने हर्षल भैया सावंत फाउंडेशन यांच्या वतीने तात्काळ उपाययोजना करत स्वखर्चातून मुरमीकरण करण्यात आल्याने स्थानिकांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे। डॉक्टर नेहा हर्षल सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुभाषनगर, मनीषा कॉलनी, अगट सोसायटी परिसर, पाण्याची टाकी या ठिकाणी मुरमीकरण करण्यात आले। यावेळी आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे, अमर हंकारे, सुनील मुजावर, सतपाल भेंडे, बाळू रांजणे, महेश पाटील, सचिन गौड, फरान मुजावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे, सुभाषनगर, मिरज। नमस्ते। आज आम्ही इथं सुभाषनगर, अगट म्हणा, मनीषा कॉलनी म्हणा, मालगावचा पूर्व भाग म्हणा, या सर्व परिसरात जनसंवाद साधत असताना आमच्या जे लक्षात आलं की जरा रस्त्याचा प्रश्न फारच गंभीर होऊन बसलेला आहे। अपघात त्या गोष्टीसाठी होत आहेत। जिथे जिथे खड्डे आहेत, पाणी साठते, निचरा नाही आहे पाण्याचं योग्य, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न लहान मुलांचे होत आहेत। त्याच्यासाठी एक आम्ही छोटंसं आमच्याकडून एक पाऊल, एक मदत, एक सामाजिक बांधिलकी म्हणून हर्षल भैया सावंत यूथ फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून, यांच्या कार्यातून एक छोटीशी मदत म्हणून, एक बांधिलकी म्हणून आम्ही डागडूची रस्ता मुरमीकरण हे काम हाती घेतलेलं आहे। आम्ही मनीषा कॉलनी, अगट, पाण्याची टाकी, दत्त मंदिर आणि सोसायटीच्या लगतचा सर्व परिसर या ठिकाणी आमच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। जे लोकांचे समस्या आहेत, छोटे छोटे आहेत, पण आजवर ते दुर्लक्षित झालेले आहेत। ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा, त्या गोष्टी पार पाडायच्या होत्या, पण ते काय झालेलं नाही आहे। ते आम्ही आता स्वखर्चाने आम्ही हाती घेऊन ते आम्ही कार्य पूर्णपणे त्याचं राबवत आहोत। सावंत साहेबांचे आभार मानतो। आज गेली 50 वर्ष ह्या सुभाषनगरात सोसायटी असून, ग्रामपंचायत असून काहीही केले नाही 50 वर्षात। ही रस्ते 10 वर्ष मंजूर करून घेऊन पैसे कुठे गेले, काय गेले हे आम्हाला माहीत नाही। साहेबांनी एक कामावर त्यांच्या घातला, आम्ही असा झाले आणि त्यांनी तातडीनं स्वखर्चानं त्यांनी मुरुम आणि हे आता काम चालू केलेलं आहे। ही नगरसेवक निवडून दिलो आम्ही। खरं म्हणजे त्यांचं दुःखच म्हणाल, आमचंच दुःख आहे खरं म्हणजे। आपला माणूस म्हणून आम्ही दिलं, खरं काही उपयोग झालेला नाही आम्हाला।